सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये एका व्यक्तीकडून मादी कुत्रीचे यौन शोषण. पेटा इंडियाच्या हस्तक्षेपानंतर FIR दाखल. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये एका व्यक्तीकडून मादी कुत्रीचे यौन शोषण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी पेटा इंडियाच्या हस्तक्षेपानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका पाळीव कुत्रीवर कथित बलात्कार झाल्याबाबत तिच्या मालकाने केलेल्या आवाहनानंतर पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स इंडिया ईश्वरपूर पोलीस ठाण्याशी समन्वय साधून या प्रकरणी तातडीनं FIR दाखल करून घेतला. व्हिडिओ पुराव्याच्या आधारे आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 कलम अंतर्गत FIR नोंदवण्यात आला. 11(1) अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आरोपी उत्तम पवार हा चिकी नावाच्या मादी कुत्रीचे लैंगिक शोषण करताना दिसून आला. शेजाऱ्याने पाळीव प्राण्याच्या मालकाला कळवले की आरोपी सुमारे मागच्या 1 महिन्यापासून पालक कामावर बाहेर असताना दररोज रात्री कुत्रीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. 6 जून रोजी एका जागरूक शेजाऱ्याने आरोपीच्या खिडकीतून या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि या फुटेजमध्ये आरोपी कुत्र्याला खाऊ देताना त्यानंतर स्वतःचे कपडे काढून कुत्रीला नियंत्रित करून तिच्यावर लैंगिक कृत्य करताना आढळला आहे. याबाबत तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कुत्ते के साथ रेप के इस बेहद परेशान कर देने वाले मामले में तुरंत कार्रवाई करने के लिए पीटा इंडिया सांगली पुलिस की तारीफ करती है. अगर तुरंत कार्रवाई नहीं की जाती तो अगला शिकार कोई इंसान, बच्चा या औरत होता. एक स्टडी में ये पाया गया है कि जो इंसान पशुओं के प्रति क्रूरता करते हैं वो इंसानों के प्रति अपराध करने की 3 गुना ज्यादा संभावना रखते हैं. उदाहरण के लिए आमिरुल इस्लाम, जो केरला की एक लॉ स्टूडेंट जीशा की रेप और मर्डर केस में अपराधी पाया गया था, उसका उससे पहले बकरियों और कुत्तों के प्रति अत्याचार और उनको मारने के रिकॉर्ड्स थे. तो जानवरों और समाज के हित के लिए पीटा इंडिया अधिकारियों से ये रिक्वेस्ट करता है कि जो भी आरोपी को दोषी पाया जाता है उनको भारतीय न्याय संहिता 2023 और प्रिवेंशन ऑफ क्रूअल्टी टू एनिमल्स एक्ट 1960 के तहत ज़्यादा से ज़्यादा सजा दिलाई जाए. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी ईश्वरपूर.